आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। वाघ यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलंय। प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये भाजपकडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जनशताब्दी समारोह तसंच नवीन आमदारांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळेंची ही उपस्थिती होती। कल्याणमधील कोळशेवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीसह त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याण प्रकरणात आरोपी विशाल गवळींचा हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालने कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू घेतली होती। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। आरोपीला फाशी होण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी कल्याण पूर्वेतील नागरिकांनी मोर्चा काढलाय। यावेळी काळ्या फिती बांधून नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवलाय। संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि परभणीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी परभणीला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला। मनोज जरांगे पाटलांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी परभणीत झालेल्या लाठीचार्जचे फोटो दाखवत सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्र्यांना जो तपास करायचा आहे करा, मात्र सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास रस्त्यावरची लढाई काय असते हे दाखवून देऊ असंही ते म्हणाले। परभणी आणि बीड प्रकरणी सरकार आरोपींवर कारवाई का करत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। दोन्ही कुटुंबांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे असंही ते म्हणाले। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नरहरी झिरवळ पहिल्यांदाच दिंडोरीत दाखल झालेत। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या क्रेनवर चक्क मनसेचा झेंडा दिसून आलाय, तर याच ठिकाणी भाजपचा झेंडा नसल्याचं विविध चर्चांना उधाण आलंय। 27 जानेवारीपासून देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचे कार्ड वाटप केलं जाणार आहे। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी परभणीतील दलित आंदोलक आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला असून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असं राजू वाघमारे यांनी सांगितलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले किल्ले रायगडावर दाखल झालेत। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केलंय। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असंही ते म्हणाले। माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी मालेगावात बॅनरबाजी केली आहे। सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं असा आशय बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनही पाठवलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत जाणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि नड्डांची भेट घेणार आहेत। ही सदिच्छा भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। शरद पवार मोर्चात सहभागी होणार आहेत। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मी माझ्याकडेच ठेवू इच्छितो असं फडणवीस म्हणालेत।
पालकमंत्रीपदाबाबत बावनकुळे निर्णय घेतील अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. सत्ता या आधीही माझ्या डोक्यात गेली नव्हती आणि नंतरही कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही. केवळ पारदर्शी कारभार करणं हाच माझा अजेंडा आहे. मी राजकारणी नाही, कधी राजकारण करणार नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. आम्ही भुजबळांबाबत योग्य मार्ग काढू. शिंदे, अजित पवार आणि मी एकत्र मिळून यांच्याबाबत नक्कीच मार्ग काढू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नका. बीड परभणीचं पर्यटन करू नका. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. लोकसभेनंतर वनडे खेळून चालणार नव्हतं हे आम्हाला माहीत होतं, म्हणून आम्ही 2020 खेळलो. मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघही एकत्र काम करतोय. आता आमची टेस्ट मॅच सुरू आहे, मात्र जिंकणारी टेस्ट मॅच आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांचा वारंवार अपमान केलाय. त्यामुळे आता काँग्रेसनं माफी मागायला हवी अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा आम्हाला लोकसभेत मोठा फटका बसला. त्यातूनच आम्ही शिकलो आणि काम करून विजयी झालोय. जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या आम्ही पूर्ण करूच, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय. 2014ला मी मुख्यमंत्री असताना अनेकांनी माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मात्र मी महाराष्ट्रातील कोणत्याच विभागावर कधीच अन्याय केला नाही. विदर्भातील अनेक कामं मार्गी लावलीत, अनेक विकास प्रकल्पही पूर्ण केलेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात 4,672 शासकीय कार्यालयांकडे 7,51,00,000चे वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एवढी मोठी थकबाकी असताना महावितरण गप्प का आहे, असा सवाल उपस्थित केला जातोय. सावंतवाडीमध्ये संविधान सन्मान कृती समितीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं मंत्री संजय राठोड यांचं पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आगमन झालंय. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलंय. टिपू सुलतान जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलं. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. यावलच्या संजय गांधी निर्धार शाखेत आधार व्हेरिफिकेशनसाठी लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. प्रचंड गर्दीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. सलग सुट्ट्यांमुळे पुण्यात शनिवार वाड्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गेल्या 3 दिवसात 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्याला हजेरी लावली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीने मढवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान काम सुरू असल्यामुळे हा प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. देहू रोडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सभासद नोंदणी आणि पुस्तक विक्री ग्रंथालय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. अनिशच्या पिंपरी चिंचवड शाखेकडून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावलमध्ये शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुना सावखेडा हनुमान मंदिराच्या पदयात्रा काढण्यात आल्यात. या पदयात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय. लोणार सरोवराला लागून असलेल्या मार्गावरून होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे हे भूस्खलन होतंय की काय, कशा अन्य कारणामुळे याचा शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली. दरम्यान गड संवर्धनाच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. शिर्डीमध्ये राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद पार पडली. दरम्यान हिंदू मंदिरांमध्ये आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती घेण्याचा ठराव या परिषदेत पारित करण्यात आला. लातूरमध्ये 7वी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद उत्साहात पार पडली. श्रीलंकेचे माजी खासदार आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार अतुलिया महाथेरा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या साताऱ्यात जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर मंत्रिपदाबाबत जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा नसल्याचं मंत्री मकरंद पाटील यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी साई संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीत राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील केळी उत्पादकांनी या परिषदेला उपस्थिती लावली आहे. तर पारंपरिक पिकाला फाटा देत केळीचं उत्पादन घेण्याचं आवाहन केळी परिषदेतून शेतकऱ्यांना करण्यात आलंय. हिंगोलीच्या वसमत शहरातून कल्याण ते निर्मळ मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे. तर संथ गतीने काम सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जळगावच्या खुल्या गटातील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ निवड चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 38 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. काश्मीर खोऱ्यात सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळले. दरम्यान या घटनेत 5 जवानांचा मृत्यू झाला असून चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती गावाच्या अक्षय निकुरे या जवानाची यात दुर्दैवी मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यांना लाईफ जॅकेट अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. वसईतील टिवरी ग्रामपंचायतमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झालाय. यावेळी टिवरीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं असा ठराव मंजूर केलाय. ख्रिसमस साजरा करण्यासाठी मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान समुद्र किनाऱ्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहिल्यानगरमध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने एकत्रित येत ख्रिस्ती बांधवांनी नगरच्या ह्युमा मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना केली. भुसावळमध्ये मराठी अलायन्स चर्चमध्ये नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध पारंपरिक गाण्यांचं सादरीकरण करत ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केलाय. कोकणातील समुद्र पर्यटकांना आकर्षित करतायत. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नाताळच्या सुट्ट्या सुरू होताच पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक तीर्थस्थळांवरही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. देशातील लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेत. नाशिक जिल्ह्याच्या मनमाड बाजार समितीत कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळतोय. एका जुडीला 1 ते 2 रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलाय. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरलंय. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकं संकटात सापडली आहेत. पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांनी फवारणी करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी दिलंय. शिर्डी भूम राज्यमार्गावर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. माजी मंत्री तानाजी सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. तानाजी सावंत आणि त्यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी दिल्याप्रकरणी सावंत समर्थक आक्रमक झालेत. परंडा पात्रूड राज्यमार्गावर तानाजी सावंतांच्या समर्थकांनी टायर पेटवून निषेध नोंदवलाय. महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणगाव प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. कापसाला 10,000 रुपयांचा भाव द्यावा. शेतकऱ्यांना प्रलंबित असलेल्या पीक विमा तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. अमरावतीत भातुकली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे फाटक जवळ एक रेल्वे रोखली आहे. या मार्गावरील रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय. तर मार्ग बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची ये जा करण्यासाठी मोठी कसरत त्यांना करावी लागते. जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय. मनुस्मृतीमध्ये बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आलाय.